आलो. आमचं टॅगलाईन जसं बोलतो की अच्छी बातें नहीं करते हम सच्ची बातें करते. टाकले 200 रुपयाची तिकीट होती सर. पण मी एकच बोलेल की ही फिल्म मला सई तामनकर साठी 200 रुपये. इथं बोललो ना, काकी आपले जे सई तामनकर काकी आहे ना, काकी काकी हो. हेलो वन मनी म्युझिक विजय, वेलकम टू बॉलिवूड प्रेमी. दोस्तों, मराठी फिल्म रिलीज हुई, मराठी चित्रपट रिलीज झाला. नाव आहे चित्रपटाचं बोल बोल राणी. येस. कोण आहे रे चित्रपटामध्ये? चिन्मय मांडलेकर, सई तामनकर, संभाजी सासने आणि सुबोध भावे. आणि डिरेक्टर आहे सिद्ध वेंचुरकर, असं का तुझं नाव आहे समथिंग. अच्छा, चलो. आमचा मराठी माणूस आहे आमच्याबरोबर. आमच्या मराठी माणूसकडे आम्ही आलो आहे माहिती करायला की पिक्चर कसा आहे. आणि तो गेलेला फर्स्ट शो बघायला. त्याला सई तामनकर बोलतो की खूप हॉट वाटते, पण मला तर आंटी वाटते. आणि तिला राणी कोण बोलतात ते तर मी अजूनही विचार करतोय की राणीसारखी तर नाही आहे ती. पण ठीक आहे, चुकून एक पिक्चर आला आहे, बघू कसा वाटला आहे आमच्या मराठी माणूसला. स्वागत आहे ऑन बॉलिवूड प्रेमी. थँक्यू सर. पिक्चरचं नाव आहे बोल बोल राणी. आणि आता आम्ही पावसात आता आम्ही लहानपणी बोलायचो बोल बोल राणी कितना कितना पाणी असं काहीतरी. पण जसं हे जे शब्द आहेत ना, बोल बोल राणी कितना कितना पाणी, जशी ही फिल्म पण तेवढीच बचकानीच वाटते सर. बचकानी पिक्चर. ओ माय गॉड. म्हणजे चाइल्डिश एकदम. म्हणजे काय मध्ये सिद्ध वेंचुरकर असं का ज्याप्रमाणे त्यांचं नाव आणि तेवढी तसंच ही फिल्म पण तेवढीच जास्त कन्फ्युजिंग वाटली मला फिल्म. म्हणजे काय ही स्टोरी जस्टिफाय करते मराठी ऑडियन्ससाठी हे मला अजूनही कळत नाही आहे. म्हणजे आता मी स्टोरी तरी काय बोलू, स्टोरी हाय होती, तिचं कन्क्लुजन काय होतं मी अजूनही विचारत आहे. पिक्चर बनतो तर सगळ्यात पहिले स्टोरी येते. येस. स्टोरी असली तर मग जाऊन स्क्रीन प्ले बनतो. करेक्ट. स्क्रीन प्ले झाल्यानंतर मग डायलॉग्स येतात, मग सगळे येतं, मग जाऊन पिक्चर बनतो पूर्ण. तर काहीतरी असेल स्टोरी, वन लाईन. ॲक्च्युली खरं सांगू ना सर, त्यांनी असं दाखवलेलं आहे की बाबा एक माया नावाची एक लेडी आहे गावामध्ये, तिच्यासोबत खूप काही अशी काहीतरी घटना घडलेली आहे त्या गावामध्ये की लोक येऊन तिकडं विचारतात. म्हणजे तो एक जर्नलिस्ट दाखवला आहे. तो जर्नलिस्ट आहे, तो एका कथेनुसार, म्हणजे बघा स्टोरी तर काहीच नाही आहे, कारण की हा पण सांगू नाही शकत की काय स्टोरी आहे. म्हणजे तिसरा व्यक्तीला पण जेव्हा भेटतो तेव्हा पण ही सेम स्टोरी चालते. मी बोललो एक मिनिट, ही फीचर फिल्म चालू आहे की शॉर्ट फिल्म चालू आहे, मला हेच कळे ना मला. की बाबा बघा, ही ज्याप्रमाणे ही जी मी पैसे टाकले 200 रुपयाची तिकीट होती सर. पण मी एकच बोलेल की ही फिल्म मला सई तामनकर साठी 200 रुपये. सर, सई तामनकरच्या त्या असं वाटतं अक्षरशः कोलगेटची ऍड करतो. झालं तिथं, गेला तो वेळ 200 रुपये द्यायचा. तेच तर ना, हे 200 रुपयाच्या ॲक्च्युली मी 200 रुपये नाही दिलं, ह्याला जास्त असं मी 50 रुपये देऊ शकतो. 50 रुपये का माहिती आहे का? या फिल्मची एडिटिंग, या फिल्मची कॅमेरा वर्क, या फिल्मची जो कलर शेड आहे, ज्याप्रमाणे फिल्म शूट केले. आणि चौथा आहे जास्तीत जास्त ॲक्टिंगसाठी, बिकॉज सर्वांचं काम मस्त आहे. म्हणजे चिन्मय मांडलेकरचं काम, जेव्हा तो पहिल्याच्या 10 मिनटासाठी मी फिल्मने जास्त असं 10 रुपये देऊ शकतो मी. का म्हणून 10 मिनटामध्ये जो मस्त सीन घेतला, तो सई तामनकर ज्याप्रमाणे मारतो ना, ठपा ठप. मी बोललो ही त्याच पिक्चर करते तू. करेक्ट. की नाही तुला? नाही, तिला अक्कल असते ती ही फिल्म केली नसती जर. लेकिन येस, जेवढं आहे की बाबा या फिल्ममध्ये एक्झॅक्टली काय झालं, अक्षरशः लोक असं डोकं खाजवत होते की बाबा हे काय चालू आहे. कम जेवढं तुम्ही बुक माय शोवर बघाल तर काही ऑडियन्स नाही. मी तर बोलत, लोक बॉदरच नाही, बिकॉज जेव्हा ट्रेलर मस्त होतं, खरंच ट्रेलर खूप इम्प्रेसिव्ह होता. पण ज्याप्रमाणे ते 70 mm पडद्यामध्ये ना 35 mm शॉट हे लावलेलं फ्रेम दाखवत आहेत, त्यानंतर परत ते असं वास्ट येते, असं वाटतं की साला क्रिस्टोफर नोलन ह्याच्यात काहीतरी हात टाकला असेल सर. म्हणजे खरं सांगतो, हा सिद्ध वेंचुरकर मराठी इंडस्ट्रीतला नकली क्रिस्टोफर. नकली नाही सर, नकली नाही आहे, अर्धा फाटलेला तिच्याला क्रिस्टोफर नोलन आहे सिद्ध वेंचुरकर. काय डायरेक्ट केलं त्यांनी, मला तेच कळेना बाय. त्यांनी बघा, त्यांनी बाकीचे त्यांनी शॉर्ट्स वगैरे त्यांनी मस्त घेतले, नो डाऊट. म्हणजे मेकिंगमध्ये फुल मार्क्स आहे फिल्मला. पण ज्याप्रमाणे स्टोरी आहे ना, हे एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला, पण तो एक्सपेरिमेंटच नाही जमला सर. म्हणजे म्हणतात ना की आपण हॉलिवूड टाईपचं काहीतरी बनवतो, पण जमलंच. बघा यार, लोक तुमचे टेकिंग मेकिंग बघायला येत नाही, लोक स्टोरी बघायला येतात. ॲक्टर्स बघतात, पोस्टर बघतात, जरा जाऊन बघू तरी काय स्टोरी आहे. स्टोरी जर तुमची चांगली असली ना तर मग तुमचा पिक्चर चालतो. आता आम्ही प्रवीण तरडेचं पण बघितलं, 100 करोड कमवले त्या पिक्चरने. जास्त काही फिरवला नव्हता पिक्चर, एकच 3 लाईन स्टोरी होती. पण त्यांनी जसा स्क्रीन प्ले बिल्डअप केला आणि प्रत्येक सीन जसा त्यांनी लिहिलेला
तिकडे तो पिक्चर चालला ना. आणि स्वामींचा पण आशीर्वाद होता, ती गोष्ट वेगळी आहे. आणि खरं सांगू ना, मी तर बोललो ना, काकी आपले जे सई तामणकर काकी आहे ना, काकी हा काकू. हो, काकूबाईनी आहे ना, भले काम चांगलंच केलंय, प्रश्न नाही, पण ती ज्याप्रमाणे अक्षरशः ती खूप वेगळीच विचित्रच वाटत फिल्ममध्ये. म्हणजे काम करते पण काय ना, ती मनच होत नव्हतं सर. म्हणजे बघायचं स्क्रीन प्रेझेन्स तिचा गेलाय. लास्ट तिचा पिक्चर होता हंटर, त्यात ती चांगली वाटलेली. त्यानंतर तिचा म्हणजे एकदम कचराच झालाय मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण कोण घ्यायला तयार नाही. पण चला, मला एवढंच, मी पब्लिकला एवढंच बोलेल की ऑडियन्सला, की तुम्ही अगर ह्या चित्रपटासाठी ये फिल्म के लिए आप इन्वेस्ट करना चाहते हो तो प्लीज़ आप दूर रहिए फिल्म से. ओके, स्टे अवे, स्टे एट होम. बारिश हो रही है, घर पे चाय पकौड़े बनाओ, खाओ, मस्त एकदम चिल मारो. कुछ OTT पे देखना है तो देख सकते हो, या तो फिर धमाल जाके देख सकते हो. अगर आप एकदम ही नोलान के चोदे हो तो वो वाली पिक्चर जाके देख सकते हो. लेकिन मराठी पिक्चर बघू नका या आठवड्याचा, फालतूचे पैसे वेस्ट करू नका. नशीब, मी हे बोलणार होतो की या आठवड्याचा पिक्चर बघून आला, बरं झालं यांनी कंप्लीट केलं. बिकॉज बघा, एक्सपेरिमेंट करतायत ठीक आहे, पण ज्याप्रमाणे तुम्ही ते प्रमोशन करताय ते सर्वात वर्स्ट आहे. पहिली गोष्ट, पिक्चरचं फक्त एकच गाणं, ते पण व्हायरल चुकून झालं असं बोलू शकतो. कुठलं गाणं? ते काहीतरी जे ते पण असं वाटतं की कुठल्या मैताला ऐकतोय मी ते गाणं, असं वाटतं म्हणजे आम्ही एवढं ऑनेस्टली तुमच्यापर्यंत आलो बोलायला, या फिल्मचा रिव्ह्यू द्यायला आलो, ते पण पावसात. आम्ही छत्री घेऊन थांबलोय ना, पाऊस पण पडतोय, कॅमेरा तसे तुम्हाला दिसत पण असेल, त्यात आम्ही आलोय तुमच्यासाठी. एवढं ऑनेस्ट रिव्ह्यू घेऊन आलो. आमचं टॅगलाईन जसं बोलतो की अच्छी बातें नहीं करते हम सच्ची बातें करते. बहुत ही सच्ची बातें दिल से की है हमारे मराठी माणूस ने. इसलिए हम आपको रिक्वेस्ट करेंगे, भाई सब्सक्राइब करो, इंस्टाग्राम पे फॉलो करो, ट्विटर पे फॉलो करो. तिकडे काय ना काय आम्ही ट्विट करत असतो. आज बघा, आज नोलानचा पिक्चर कॅन्सल झाला. कोणीच विचार नव्हता केला की नोलानचा पिक्चर कॅन्सल होईल, तो झाला. ते आम्ही रिझन दिलाय ट्विटरवर जाऊन की बाबा का झाला, काय झालेलं त्याच्यामध्ये. सर, आज जन्मच झालाय क्रिस्टोफर नोलनचा, सिद विंचोरलेकर नाव. खरंच जन्म झालाय, बिकॉज तो कसं ऑडियन्सला कन्फ्यूज करत ना, जसं या आपल्या मराठी लोकांसाठी हा कन्फ्युजिंग सिनेमा बनवला. या डायरेक्टरला बेटर लक, नेक्स्ट टाइम बोलू. पहिला पिक्चर होता तरी काहीतरी ग्रेस मार्क देऊया. पहिला पिक्चर आहे ना सर, पहिला पिक्चर आहे, पण कॉन्फिडन्सला सलाम करतो भाई. त्याचा सेकंड पार्ट पण येणार आहे. काही डायरेक्टर्स येतात जे पहिल्या पिक्चरला नॅशनल अवॉर्ड घेऊन जातात, ज्यांनी शाळा बनवलेला, आणि काही डायरेक्टर्स येतात जे पहिला पिक्चर कचरा करून जातात. काय पॉइंट्स काय देणार, काय रेटिंग काय पिक्चरला? सर, फिल्मला मी पॉइंट्स दे बघे काय, मी आउट ऑफ 5. तू जर असं बोललास ना की 50 रुपये वसूल झाले, आउट ऑफ 5 काय रेटिंग असणार? 1 स्टार. 1 स्टार फॉर द फिल्म. सुपर डुपर डिझास्टर, नो ऑक्युपन्सी. आत्ता बुक माय शो चेक केला आम्ही. तरी जर तुम्हाला असं वाटतं की हा रिव्ह्यू बघून तुम्हाला जायचं पिक्चर बघायला, तर जा, आम्ही थांबवणार नाही तुम्हाला. नाही, पण मी एवढंच बोलेल की सलाम आहे अजून या गोष्टीसाठी. ए सर्टिफिकेट मिळालं फिल्मला. ए सर्टिफिकेट काय आहे त्याच्यात? ए सारखं काय नाही, फक्त सई तामणकर मार खाल्ली म्हणून. ठीक आहे, थँक्यू.